आपल्या घरापासलं झाड पडून आहे ना रस्त्यावर इतकी भयानक ट्रॉफिक जाम झाली ना. तर नमस्कार मित्रांनो, मी ब्लॉग आशिष. विषय असं होता ना, आपल्या दुकानावर आहे ना आज तर एक नाही दोन नाही डायरेक्ट तीन गाड्या येऊन थांबेली. म्हणून आजचा दिवस तर आपल्या दुकानावरच जातो वाटतं. तर दुकानावर एवढं मोठं काम म्हटल्यावर आहे ना आपण पण आहे ना लगेच झोपलो भाऊ काम करायला. कारण आपण जेवढ्या लवकर काम आवरू ना तेवढं आपल्यासाठीच चांगलं असतं. आपलं काम चालू असताना आहे ना रस्त्यावर इतकी भयानक गर्दी झाली ना, म्हणून म्हंटलो चला काय विषय जाऊन पाहावा. पण इकडे आल्यावर समजलं आपल्याला आहे सुकेल झाड तोडायचं काम चालू आहे. कारण हे झाड आहे ना वाऱ्या वावदानाचं कोणाच्या पण अंगावर पडू शकतं. म्हणून त्या झाडाला वाढण्यासाठी ना एक नाही दोन ट्रॅक्टर लावून ठेवली. झाड तोडण्याच्या टायमाला ना या काकाने डायरेक्ट मध्ये गाडी घुसवली. बरं झालं त्यांच्या अंगावर झाड नाही आलं. तर 2 ट्रॅक्टर लावले म्हणून आहे ना झाडांनी पण जास्त टाइम न घेत लगेच खाली पडून गेलं. झाड पडल्या डायरेक्ट त्याचे 100 तुकडे झाले. त्याचे 100 200 तुकडे करायला हे काका डायरेक्ट झाडापाशी मशीन घेऊन गेले. झाड पडल्यावर आहे ना आता या बारक्या गाड्या शेजारून निघून चालले होते. पण आता या मोठ्या गाड्यांचं काही खरं नाही दिसत. आता यांना कमीत कमी 20-30 मिनिटं इथंच थांबावं लागतं. पण तर दुकानावर येऊन पोहोचलो तरी ही गाड्यांची लाईन काय अजून संपली नाही. तर गाड्या पाच तुम्ही पण लाईक